नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत। शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट होणार आहे। आघाडीमध्ये सामील झालेल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून देण्यात येणाऱ्या उमेदवारीबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी नवनीत राणा या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढल्या होत्या, मात्र यावेळेला त्यांना युवा स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे। त्यामुळे शरद पवार यांच्या सोबतच्या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आज या संदर्भातला जो निर्णय आहे तो घोषित केला जाईल। अमरावती मतदारसंघातील उमेदवारीबाबत आज चर्चा होणार आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी आज चर्चा असेल। गेल्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा या खासदार अनिलराव अडसूळ यांच्या विरोधात लढल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांचा काही मतांच्या फरकाने पराभव झाला होता। यंदा मात्र त्या लोकसभेसाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर लढवू इच्छितात आणि त्यासाठी आमदार रवी राणा यांनी अमरावतीची जागा नवनीत राणा यांच्यासाठी सोडावी अशी विनंती केली होती। आज या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे। शरद पवारांशी ही चर्चा होईल। त्यामुळे आता अमरावतीच्या जागेबाबत उमेदवारीबाबत आज बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत, पण गेल्या काही महिन्यांमध्ये जर पाहायचं झालं तर अमरावती हा नवनीत राणा आणि युवा स्वाभिमान पक्षानं अक्षरशः पिंजून काढलेला आहे। सध्या अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचं पारडं हे जड असल्याचं दिसून येते। गेल्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांचा पराभव झालेला असला तरी यावेळी मात्र त्यांनी आधीपासूनच या निवडणुकांची तयारी केल्याचं पाहून येतं। ठिकठिकाणी त्यांनी विविध कार्यक्रम घेतलेले आहेत। त्यामुळे आता शरद पवार आज या चर्चेमध्ये या उमेदवारीबाबत नेमका काय निर्णय देतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं औत्सुक्याचं ठरेल। अमरावती मतदारसंघातील उमेदवारीबाबत आज चर्चा होणार आहे। आणि या संदर्भात अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी आहेत उमेश करंजकर। उमेश, आज अमरावतीच्या उमेदवारीबाबत चर्चा होईल, अगदी काही वेळामध्ये ही चर्चा होणार आहे शरद पवारांसोबत। जर बघायला गेलं तर नवनीत राणा यांना राष्ट्रवादीचा पूर्णपणे पाठिंबा आहे असं दिसते, तरी देखील राष्ट्रवादीच्या चिन्हावर न लढता युवा स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर त्या लढण्यासाठी इच्छुक आहेत। राष्ट्रवादीच्या चिन्हावर नेमकं त्या लढवायला का इच्छुक नाहीयेत? नक्कीच आज शरद पवार यांची भेट जी आहे ती नवनीत राणा आणि आमदार जे आहेत रवी राणा हे घेत आहेत। आता थोड्या वेळापूर्वी ते शरद पवार यांच्या मुंबईमधील निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि ही बैठक जी आता काही क्षणातच सुरू होईल। गेल्या वेळेस देखील आघाडीच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावरती ही निवडणूक लढली होती, मात्र त्यांचा जो पक्ष आहे युवा स्वाभिमानी पक्ष, या पक्षाच्या माध्यमातून त्यांना यावेळेस ही निवडणूक जी आहे ती लढवायची आणि या संबंधी चर्चा जी आहे ती आता शरद पवार यांच्या सोबत ते करणार आहेत। त्या संदर्भात ज्या अमरावती मतदारसंघातील जे छोटी छोटी गट आहेत जी आघाडी सोबत आहेत त्या सगळ्या गटांना देखील शरद पवार यांनी आज आपल्या घरी बोलवलं आणि या संबंधी पूर्ण सखोल चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। नवनीत राणा असतील किंवा मग आमदार रवी राणा असतील यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी गेली 5 वर्ष ज्यावेळेस त्यांचा पराभव 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी झाला होता, त्याच्यानंतर त्यांनी 5 वर्ष खूप जबरदस्त कामगिरी ही अमरावती लोकसभेच्या मतदारसंघामध्ये केलेली आहे। त्यांनी फेस टू फेस प्रत्येक मतदाराशी चर्चा केली, त्यांच्या अडीअडचणी असतील, त्यांच्या जे काही समस्या असतील त्या जाणून घेतलेल्या, त्याच्यामुळे त्यांचा जो जनसंपर्क आहे तो दांडगा आहे आणि तो सगळा त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून आहे। त्याच्यामुळे निवडणूक ज्यावेळेस ते लढतील त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मतदारांवर अधिक वेगळा असू शकेल आणि म्हणूनच त्यांनी आपल्या पक्षाच्या ज्या चिन्हावरती मतदान लढावं ही त्यांची इच्छा आहे आणि म्हणूनच या सगळ्या संदर्भात आज या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि त्याच्यानंतर नेमकं शरद पवार या संबंधित काय निर्णय घेणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र ही महत्वपूर्ण बैठक जी आहे ती आता सध्या शरद पवार यांच्या घरी सुरू आहे आणि लवकरच या संबंधीचा निर्णय जो आहे तो देखील समजणार आहे। नक्कीच, त्यामुळे त्या खरं तर युवा स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक आहेत। उमेश, जसं मगाशी म्हटलं की गेले काही महिने निवडणुकांच्या तयारीसाठी नवनीत राणा किंवा रवी राणा हे तयारीत असल्याचं दिसून आलं होतं। एकंदरीत जर आज चर्चेमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली
तर या उमेदवारीनंतर लोकसभा अमरावती लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याचं नेमकं चित्र कसं असेल आणि तिथल्या अमरावतीकरांना या संदर्भात त्यांच्या नेतृत्वासंदर्भात काय वाटतंय? नक्कीच गेल्या वेळेस जर 2014ची लोकसभा निवडणूक आपण पाहिली तर युतीचे अगदी बलाढ्य असे उमेदवार आनंदराव अडसूळ हे त्यांच्या विरोधात होते. असं असताना देखील नवनीत राणा या काही मतांच्या फरकाने ज्या आहेत त्या पराभूत झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या लाटेमध्ये देखील ते या प्रकारे जर निवडणूक लढवून जिंकण्याच्या पूर्ण रेषेपर्यंत जर येऊ शकत असतील तर आता बऱ्यापैकी त्यांनी सगळा जनसंपर्क जो आहे तो जोडलेला आहे. लोकांशी थेट त्यांचा संवाद आहे आणि अशा परिस्थितीत जर त्यांनी आता यावेळेसची जी निवडणूक त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर लढवली तर नक्कीच ते खूप मोठ्या मतांच्या फरकाने जिंकून येतील. आणि यासोबतच युतीचे जे आनंदराव अडसूळ यावेळेचे देखील ते उमेदवार असलेले आहेत त्यांना खूप मोठ्या फरकाने ते हरवू शकतील असा त्यांचा ठाम विश्वास. आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा आज लेखाजोखा आहे ते शरद पवार घेणार आहेत. यासोबतच त्यांनी एक छोटासा आढावा याआधी देखील घेतला होता आणि आज फायनल डिसिजन जे आहे ते कदाचित या बैठकीत घेतले जाणार आहे. त्याच्यामुळे या बैठकीनंतर पूर्ण चित्र जे आहे अमरावती मतदारसंघाचं जे आघाडीतर्फे स्पष्ट होईल आणि नवनीत राणा यांना जे तिकीट आहे ते दिलं जाण्याची देखील दाट शक्यता नाकारता येत नाही. निश्चित. धन्यवाद उमेश या सगळ्या माहितीसाठी. या संदर्भातलं चित्र या बैठकीनंतर स्पष्ट होईल.